कैलासवासी पैलवान शुभम घाडगे यांच्या नावानं आज सहोली गावाला एक स्वागत कमान जे आमचे मार्गदर्शक अंकुश काकांनी जी उभा केलेली आहे स्वागत कमान, त्या कामानीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमराव नाना, आमचे सहकारी हिंद केसरी पैलवान संतोषाबा, त्याच पद्धतीनं शुभमचे वडील आणि खरखर आज एक मुलाची आठवण म्हणून गावाला ज्यांनी स्वागत कमान उभा करून दिली त्या अंकुश काका, समोर उपस्थित असणारे सर्व सहोलीतील ग्रामस्थ, बाहेरून आलेले सर्व पैलवान वस्ताद मंडळी, खरं तर आज मला काही कामानिमित्त पुढे जायचं त्यामुळे मी लवकर बोलायला उभं राहिलो. आज सहोली गावाची कुस्तीची परंपरा जर बघितली तर नाना, मी लहान असल्यापासून माझी सुरुवाती कुस्तीची कारकिर्दीची सुरुवात पलूसच्या तालमीतून झाली. पलूसमध्ये असताना ह्या सहोली गावातली मला वाटते 25 ते 30 मुलं त्यावेळेस तिथं सराव करत होती. त्यामध्ये अंकुश काका असतील, हनुमाभाऊ आहेत, लालाभाऊ आहेत, अनेक नावं घेता येतील अशी की जी सहोली आणि आपल्या परिसरातली पलूसच्या तालमीत सराव करणारे अनेक मल्ल होते तिथे. तीच परंपरा अलीकडच्या काळामध्ये पलूस असेल, कुंडलच्या तालमीमध्ये ह्या गावातील परिसरातील मुलं तिथं सराव करतात. आणि त्यातीलच एक पैलवान आपला शुभम घाडगे. त्यावेळेस नाना, मी ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी घटनास्थळी मी जवळजवळ एक 15 ते 20 मिनिटात तिथं पोहोचलेलो होतो. आणि खरंखर ते चित्र बघितलं ते अजूनही माझ्या डोक्यातनं गेलेलं नाही किंवा मनातनं ती गेलेलं नाही. ती सगळेजण शुभम बरोबर असणारे सर्व सहकारी ज्यांच्या कुस्त्या रोज मी मैदानाला बघत होतो. अपवाद त्या दिवशीच फक्त मैदानाला, मी त्या दिवशी त्या मैदानाला गेलो नव्हतो कारण बाकीची सर्व रोज मैदानात कुस्त्या बघत होतो. आणि खरंखर आपल्या सहोली तुमच्या गावाला, कडेगाव तालुक्याला आणि सांगली जिल्ह्याला आत्तापर्यंत कुठंतरी महाराष्ट्र केसरीच्या गदेपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग शुभमच्या रूपातनं आम्हाला एक जिल्ह्यातला एक सिनियर पैलवान म्हणून मला दिसत होतं की बाबा हा 4-5 वर्षात, 7-8 वर्षात आपल्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणार. आणि खरंखर ते एक स्वप्न सर्वांचं अपूर्ण राहिलं. पण ज्या पद्धतीनं तो अपघात झाला, जे आघात जो सहोली गावावर झाला, त्यांच्या कुटुंबावर झाला, खरंखर हे कुणावरही होऊ नये अशा पद्धतीचा एक मोठा आघात त्या कुटुंबावर झाला. पण त्यानंतर खचून न जाता काकांनी त्याची आठवण म्हणून ही स्वागत कमान गावाला उभा केलेली आहे. खरंखर काकांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या सहोली गावातून, कारण मी स्वतः तुम्हाला सांगतो की ह्या गावातल्या पैलवानांना बघून मी मोठा झालोय. मला वाटतंय काका कुठे आहेत? काका तेजाबाचं नाव काय? सुरेश मोहिते आहेत का काका? हा, मला लहान असताना लांग सुद्धा घालायला नव्हती. मी लांग जी घालायची ती इथल्या पोरांची, लहान पोरं म्हणजे माझ्यापेक्षा मोठी पोरं होती, त्यांची लांग घालून पैलवानकीची पहिली 2 वर्षे काढली. आणि त्या लांगेवर मी कुस्तीची सुरुवात केली इथल्या पोरांच्या. म्हणजे ही परंपरा माझ्या मनामध्ये या सहोली गावची आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खरंखर ही परंपरा तुम्ही पुढे चालू ठेवाल. त्या सहोली गावातून येणारा महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी घडावा अशा पद्धतीनं इथने पुढचे प्रयत्न राहतील. आणि असं काहीतरी झाल्यानंतरच खरं तर आपल्या शुभमला तरी श्रद्धांजली ठरेल एवढंच आपल्यासमोर मी मत मांडतो, व्यक्त करतो. मला काकांनी बोलवलं त्याबद्दल मी काकांचे, सर्व ग्रामस्थांचे, आदरणीय भीमराव नानांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.